तर नमस्कार मित्रांनो, खूप सारे मित्रांनी कमेंट केले होते की एलईडी बल्ब बंद पडलेला चालू कसं करायचा. त्यानंतर मित्रांनो आपण तो फेकून देतो, भंगारवाल्याला देतो किंवा घरामध्ये कुठेही टाकून देतो. तर मित्रांनो हाच बल्ब तुम्ही सुद्धा घरी बसल्या बसल्या चालू करू शकता. तर बल्ब कसा चालू करायचा, काय करायचा, हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि मित्रांनो प्लीज बल्ब रिपेअर करताना सगळी सेफ्टी वगैरे यूज करा. प्रॉपरली शॉर्ट वगैरे लागला नाही पाहिजे तुम्हाला, त्या हिशोबाने तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चला व्हिडिओमध्ये आपण बघू की बंद पडलेला बल्ब कसा चालू करायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा आहे आपल्याकडं ओरिवा कंपनीचा बल्ब. हा आहे बघा 9 वॅटमध्ये बल्ब आहे हा. तर चला तर मित्रांनो बघू. हा तर सध्या आपण याला लावून बघू, हा वर्क करतोय की मित्रांनो. बल्ब पूर्ण बंद आहे. आपण याला आता चालू कसं करायचा. तर पहिले तर तुम्हाला बल्बची कॅप खोलून घ्यायची आहे बघा. कॅप खोलल्यानंतर असा समोर येते, नंतर बल्ब लावायचा आहे या ठिकाणी. बल्ब लावल्यानंतर बघा मित्रांनो स्विच चालू करा. बल्ब खूप बारीक लागतो. कॅप लावल्यानंतर बघू शकता तुम्ही बल्बचा कुठलाही उजाड वगैरे पडत नाही या ठिकाणी. कॅप काढल्यानंतर तुम्हाला एक मित्रांनो वायर घ्यायचं आहे, एक छोट्या साईजचं, जसं की तुम्ही बघू शकता. मी हे केबल घेतलेलं आहे, त्याला दोन्ही साईडने आपण कट करून देऊ. कट एवढंच करायचं मित्रांनो की साईडला टच व्हायला नको येते. दोन्ही साईडने आपण कट करून घेतले मित्रांनो. कट केल्यानंतर बघा मित्रांनो दोन्ही साईडने या पद्धतीने आपण कट केलेले आहेत त्याला. आणि आपण याला स्टेप बाय स्टेप चेक करणार आहोत, सिंगल एलईडी बल्ब. तर मित्रांनो दोन्ही साईडने तुम्हाला या ठिकाणी टच करून बघायचं आहे. ज्यावेळेस हा बल्ब शॉर्ट असेल त्यावेळेस तो बल्ब पूर्णपणे बंद होईल आणि बाकीचे बल्ब पूर्ण लागून जातील. आता हा बल्ब शॉर्ट नाही मित्रांनो, आपण बल्ब शॉर्ट नाही, आपण बल्ब शॉर्ट नाही, आपण बल्ब शॉर्ट नाही. समोर बघू मित्रांनो, आपण शॉर्ट नाही, आपण शॉर्ट नाही, हा देखील शॉर्ट नाही या ठिकाणी. हे बघा मित्रांनो, जसं आपण इथं टच करतोय सेकंड बल्बला तर पूर्ण बल्ब लागला जातोय. तर हे बघू या ठिकाणी आपलं पूर्ण या ठिकाणी बल्ब चालू झालेला आहे. तर याच पद्धतीने मित्रांनो, तर याला आता कसं रिमूव्ह करायचं आपल्याला. पहिले शॉकेटमधून बल्ब काढून घ्यायचा मित्रांनो. याला तर काढून घेतल्यानंतर त्याला मार्क केलेला आपण हा बल्ब आहे तो पूर्ण तुमची टेस्टरनी वगैरे काढून घ्यायचा. पूर्ण क्लीन करून घ्यायचं त्याला. क्लीन केल्यानंतर इथं 2 पॉईंट दिलेले आहेत त्याला. हे पॉईंट बघू शकता या ठिकाणी तुम्ही 2 असे पॉईंट दिलेले इथे. तर या पॉईंटला मित्रांनो आपल्याला जॉईन करायचे. तुमच्याकडे छोटी शोल्डर गन वगैरे जर असेल तर तुम्ही त्याला शोल्डर गनने शोल्डर वगैरे करू शकता. तर या ठिकाणी आपण त्याला लावलेलं आहे आणि आपण त्याला या ठिकाणी शोल्डर करून घेतो मित्रांनो. या ठिकाणी आपण याला शॉर्ट केलंय आणि स्विच ऑफ केलेलं आहे आपण बोर्डचं. ऑन स्विच मध्ये कोणीही काम करू नये. तर या ठिकाणी बघा पूर्ण आपण या ठिकाणी शॉर्ट केलेलं आहे. आणि आता आपण केबल लावून बघू. आपण स्विच ऑन बंद करू. केबल लावल्यानंतर इथून स्विच ऑन करून बघू मित्रांनो. बल्ब हा पूर्ण लागलेला आहे. तुमच्या समोर लाईव्ह आपण डेमो दाखवलेला आहे तुम्हाला. वरतून ही कॅप लावू आपण त्याला. बल्ब पूर्णपणे या ठिकाणी चालू झालेला आहे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. जसं की मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण हे बल्ब चालू केलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला ऑल वरती प्रेस करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती बनवू मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.